जपतलाई आश्रम स्कूल में हुई सर्पदंश की घटना के चलते राज्यसभा सांसद माया एवनाते ने आश्रम स्कूल को भेंट देकर विविध मुद्दों पर चर्चा की। दौरान सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम यहां मौजूद थे। इस समय यहां की स्थिति का जायजा लेते हुए उन्होंने जब वहां मौजूद लोगों से इस बारे में बातचीत की तब उन्होंने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, जानने के लिए देखते हैं यह खबर। गडचिरोली जिले के जपतलाई के आश्रम स्कूल में हुई सर्पदंश की घटना से हर तरफ हलचल मची हुई थी। तर आपण बघू शकता जपतलाई येथील आश्रमशाळा या ठिकाणी हे जे खिडकी लावलेली आहे, या खिडकीमध्ये विटा असल्यामुळे या विटा वरून चढून या खिडकीच्या आतमध्ये इथे साप घुसलेला होता। आपण बघू शकता या ठिकाणी विद्यार्थी झोपलेले होते, त्यांचे खाली झोपले असल्यामुळे इथून आलेला साप सरळ येऊन 6 मुलींना चावा घेतलेला होता। आणि आपण बघू शकता हे या ठिकाणी ज्या कार्यालयाचा जो हॉल आहे मुलांना झोपण्याचा, या ठिकाणी मुलांची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे। अगर जर या ठिकाणी बेड असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळलेली असते। आपण बघू शकता सभोवताल थोडा कचरा असल्यामुळे कदाचित साप या ठिकाणी आलेला असावा। मात्र या 3 मुलींचा जीव या घटनेत गेल्यामुळे संपूर्ण शाळा आता ओसाड पडलेली आहे। 233 मुलंही आपापल्या गावाला गेलेले असल्यामुळे पुढील शासन प्रशासन काय निर्णय घेतो याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। और इसी घटना के चलते जपतलाई अनुदानित आश्रम स्कूल को आदिवासी विकास मंत्री और विविध राजकीय शासकीय आदिवासी संगठना पदाधिकारियों ने अब तक भेंट दी, उनकी समस्या जानी। उक्त घटना की गंभीरता को ध्यान में लेते हुए मुख्यमंत्री के आदेश से संबंधित आश्रम स्कूल की मान्यता रद्द की गई होकर इस स्कूल के 233 विद्यार्थियों का भविष्य अब सामने खड़ा है। राज्यसभा सांसद मायाताई एवनाते ने जल्द जपतलाई के आश्रम स्कूल को भेंट देकर गडचिरोली जिलाधिकारी, प्रोजेक्ट ऑफिसर और आश्रम स्कूल के सभी कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी इनसे संवाद साधकर आश्रम स्कूल की स्थिति जानी। महिला आदिवासी सांसद होने से आदिवासी विद्यार्थियों के भविष्य के संदर्भ में कदम उठाएंगे ऐसा आह्वान दिया और सभी अधिकारियों को फटकार लगाते हुए मृतक के परिवार को सांत्वना दी। तर आपण गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई या आश्रमशाळेमध्ये जे 9 ऑगस्टला घटना घडलेली होती याचा मागोवा घेण्याकरिता माझ्यासोबत माननीय खासदार मॅडम मायाताई एवनाते मॅडम आहेत। मॅडम, आपण या शाळेला आता भेट दिलेली आहे, पुढील वाटचाल काय असणार या विषयी? 9 ऑगस्टला ही घटना इथे घडली, दुःखद घटना घडली। आमच्या मुली या शाळेमध्ये, हे अनुदानित आश्रम शाळेमध्ये आमच्या मुली शिकत होत्या आणि आमच्या 6 विद्यार्थ्यांना सर्पदंताचा झाला आणि त्याच्यातून 3 मुली आमच्या दगावल्या आणि हे सगळी बातमी मला माहीत झाली। मी दिल्लीला होती, सेशन सुरू होता, परंतु तिथनं मी आमचे मिनिस्टर माननीय संजय विखे साहेबांशी बोलणं केलं। CM साहेबांचं कानावर टाकलं की असं असं झालं आहे म्हणून, आणि ताबडतोब सगळे यंत्रणा कामाला लागल्या आणि ज्या मुली ज्यांना साप चावलं होतं आणि त्या होशमध्ये होत्या त्या मुलींना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। एका मुलीला एअरलिफ्टिंग करून नागपूरला ॲडमिट करण्यात आलं आणि अशा प्रकारे हे जे झालं आहे हे। मॅडम, आता 6 पैकी 3 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, तर आपण शासनाकडून काय मदत देणार आहे? आत्ताच माझं शासनासोबत म्हणजे अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं। त्यांना जे मूर्त पावल्या त्या मुलींच्या पालकांना 9 लाख, कोणाला 8 लाख रुपये असं देण्यात आलेलं आहे आणि माझी तर स्वतःची इच्छा आहे की त्यांना जास्त मदत व्हावी। ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या ताबडतोब त्या लोकांना द्या, जेणेकरून त्यांना तेवढा तरी फायदा होईल। मॅडम, आपण आदिवासी खासदार आहात आणि आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आणि पालकांनी या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे। मॅडम, आपण शासनकर्ते आहात, तर याच्यावर अंकुश लावण्यासाठी समोर काय पावलं असेल? नक्कीच अंकुश लागेल आणि आत्तापर्यंत जे झालं पुन्हा असं होणार नाही आणि ह्या सरकारमध्ये तर अजिबात खपवल्या जाणार नाही आहे। सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे की जितक्याही आश्रमशाळा असतील, जितक्याही शासकीय शाळा असतील, सर्व शाळांच्या व्हिजिट करा, सर्व शाळांमध्ये जाऊन तिथल्या ज्या सोयी आहेत त्या सगळ्या पहा, त्या विद्यार्थ्यांना बरोबर सगळं मिळत आहे की नाही, हे सगळं व्यवस्था आहे की नाही हे सांगण्यात आलेलं आहे आणि कामाला बघा, या आश्रमशाळेमध्ये एवढी दुर्दैवी घटना घडल्यानंतर मॅडम इथले कर्मचारी काही उपस्थित नव्हते, यावर आपण
काय सांगणार? हे दुःखाची बाब आहे. ज्या व्यक्तीला एक शासकीय नोकरी लागतो आणि ते शासकीय नोकरी जे करते ना, ह्या मुलांचे मुळे त्यांना पेमेंट मिळतो आणि त्यांनी ते जिम्मेदारीनं जर नोकरी केली तर आज ही अशी घटना घडली नसती. त्यांनी आपली जिम्मेदारी नोकरी करायला पाहिजे नव्हती. आज ते सगळे दोषी आहेत त्याच्यात. तर यात मॅडम दोषीवर काय काय कारवाई करण्यात आली? POला APOला या सगळ्यांना सस्पेंड केलेलं आहे, गुन्हे दाखल केलेले आहे आणि सरकारने कारवाई केलेली आहे. आता मॅडम ही आश्रमशाळा सुरू राहणार की नाही, आपलं काय मत आहे? हा सध्या तर बंद केलेले आहे. चौकशी समिती याच्यावर बसलेली आहे आणि आता समोर कारवाई. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवाध्यक्ष कुणाल भाऊ कोवे. कुणाल भाऊ, या घटनेसंदर्भात आपलं काय म्हणणं आहे? खऱ्या अर्थाने जो 9 ऑगस्टला रात्र घटना घडली, 6 विद्यार्थ्यांना सर्पदंश झाला आणि 3 मृत्युमुखी विद्यार्थ्यांनी पावले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि खऱ्या अर्थानं PO हा वर्षातून एकदा प्रत्येक शाळेवरती व्हिजिट द्यावं असं त्यांचा नियम असताना सुद्धा इथल्या POनं या शाळेवरती काही व्हिजिट दिली नाही. इथे जो कोणी काही अधिकारी नेमणूक केले असतील त्यांनीसुद्धा बरोबर व्हिजिट केलेलं नाही. त्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि इथचा जो काही त्यांचा लेखाजोखा आहे, जो ऑडिट आहे, तो व्यवस्थितरित्या कार्यालयापुढे मांडलं नसल्यामुळे यांच्या निष्काळजीपणामुळे, इथल्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. आणि गावकऱ्यांची जी मागणी आहे की शाळा बंद करण्यात येऊ नये, आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि नक्कीच आम्ही यावर समोरसुद्धा प्रयत्न करणार आहोत. ही शाळा बंद नाही पडली पाहिजे. तर माझ्यासोबत एक गावातील एक महिला पालक आहे त्या ठिकाणी. ताई, ही जे दुर्दैवी घटना घडली आहे तर याच्या संदर्भात आपण काय सांगणार आहे? याच्याकडे म्हणजे तो जो संस्थावाला आहे ना, त्यांनी सुद्धा येऊन पाहिले असतील, पण गावकरी येऊन पाहायचे होत. गावकऱ्याचा पण काम होता आणि हे जे शासनाचे लोक आहेत ना, प्रशासकीय लोक, ते पण येऊन सुद्धा त्यांची पण काळजी घ्यायची. म्हणजे प्रशासनाचे लोक वारंवार इथे येत नाही का व्हिजिटला? नाही, कधीच नाही आले. शाळा बंद करायची काय चालू ठेवायची? नाही, चालू ठेवायची सर. गावातली एक शाळेची आहे शाळा, नाही का? दिवाळी सत्राचा आत. मग आता 233 मुलं गावला गेलेले आहेत, ते कोणत्या पद्धतीनं त्याला आणण्याचा प्रयत्न होईल? आता त्यांना काहीतरी समजावून सांगावं लागेल ना. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांची पण आता पालकांना समजावं. त्या म्हणजे विद्यार्थ्यांचा म्हणजे ह्या होत आहे ना, शिक्षणाचा नाश होत आहे ना. आणि रस्ते पहिलं याच्याकडे लक्ष द्यावं शासनानं. जोपर्यंत 3 पोरं मरण पावले म्हणून त्यांनी शासनानं 10 वेळा इकडे धाव घेत आहे. जेव्हा रोडवर पुन्हा मृत्युमुखी लोक पडतील ना, तेव्हा शासनानं लक्ष दे, तोपर्यंत बिलकुलच नाही. तर ताईचं म्हणणं आहे, या परिसरातले रस्ते पण खड्डेमय झालेले आहे. कदाचित रस्ते जर चांगले असते तर विद्यार्थ्याचा जीव वाचवण्याचं यश आलं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझ्यासोबत परत एक ग्रामस्थ आहे. काकाजी, या घटनेसंदर्भात काय सांगणार? अशी ती घटना दुर्दैवी जरी आहे तरी परंतु याच्यामध्ये शासनाचा खूप मोठा रोल आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढी चांगली शाळा असताना इथे वास्तविक पाहता वारंवार येऊन डागडुजीच्या बाबतीमध्ये येऊन पूर्वसूचना द्यायला पाहिजे. सगळ्या शाळांपेक्षा चांगली शाळा हे आम्हालाही माहीत आहे. 30 वर्षापासून शाळा चांगली इथं सुरू आहे आणि घटना घडली. अशा घटना तर नेहमी घटना घडत असतात. महाराष्ट्रामध्ये 500च्या वर विद्यार्थी आता अशा शासकीय आश्रमशाळेमध्ये मरण पावलेले आहेत. त्याच्यामुळे ही काही नवीन घटना नाही. मग आकस्मिकतेने नुसतं याच शाळेवर एवढा रोष आणि एवढे मंत्री का बरं येत आहेत, हाही या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, स्थानिक या ठिकाणचे 70 ते 80 विद्यार्थी आहेत. ते खरंच आता पुनर्वसन किंवा दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होऊन जाऊन शाळा शिकू शकतील का? शक्यच नाही. हा शासनाचा डाव आहे, एक आकाशबुद्धीने केलेले षडयंत्र आहे. त्याच्यामुळे ही शाळा बंद होता कामा नये. या ठिकाणी सगळे आदिवासी बांधव ते बोलू शकत नाही, परंतु त्यांच्या पोटामध्ये खूप काही मोठा गोळा दुखत आहे. कारण विद्यार्थ्यांचं खूप मोठा नुकसान होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कारण दिवाळीचा सत्र आता येणाऱ्या काळामध्ये लवकर येत आहे. मग खरंच 10वी ते 12वीचे विद्यार्थी खरंच दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील का? शक्य नाही. हा एक आकाशबुद्धीने केलेले षडयंत्र आहे आणि हा शासनाची याच्यामध्ये खूप गलती आहे, मोठी गलती आहे. संस्थापकावर जेवढी गलती होईल त्याच्याहीपेक्षा जास्त जे PO वगैरे अधिकारी या वरच्या लेवलचे हे जास्त कारणीभूत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तर माझ्यासोबत आहे माधुरीताई. काही आपण काय सांगणार या घटनेसंदर्भात? आता आज जी 10 ऑगस्टला जी घटना घडली आणि या शाळेमध्ये 3 मुली सर्पदंशाने मृत्युमुखी पावल्या आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे.
परंतु ही पहिलीच घटना नाही आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर. मागील एप्रिल ते ऑगस्ट महिन्यामध्ये शासकीय आश्रमशाळांमध्ये 3 मुलं मरण पावली. म्हणजे जी एकलव्य मॉडेल स्कूल आहे ती चामोर्शीची ती इकडे शिफ्ट झाली होती गडचिरोलीला. तर त्या शाळेमध्ये 11वीतल्या मुलांनी सुसाईड केलं. वडेगावला 2ऱ्या वर्गातला मुलगा तलावामध्ये मरण पावला. आणि पोटेगावची जी शासकीय आश्रमशाळा आहे तिथे 9व्या वर्गातली मुलगी औषध उपचार न मिळाल्यामुळे मरण पावली. सोडेचा मुलगा मरण पावला, गट्ट्याचे मरण पावले, कोटगुलचे मरण पावले. म्हणजे या 3 महिन्यामध्ये 17 मुलं मरण पावली. या सगळ्या गोष्टीला प्रोजेक्ट ऑफिसर आणि असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर पूर्णपणे जबाबदार आहे. या संस्थापकावर तुम्ही गुन्हा दाखल केला ना, 302 केला की अजून कोणता गुन्हा दाखल केला मला ती FIRची कॉपी मी पाहिली नाही. पण ह्या दोन्ही प्रोजेक्ट ऑफिसर आणि असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसरवर हे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करायला पाहिजे. ते रिपोर्ट देतात आणि तुम्ही पहा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये शाळांमध्ये जाऊन पहा कुठेच पलंग नाही आहे, बेड नाही, काहीच नाही, कुठल्या सोयीसुविधा नाही. तर मग हे लोक काय करतात, कोणता रिपोर्ट देतात, कधी व्हिजिट करत नाही, कधी काही नाही. आणि जर हा जो रस्ता आहे तुम्ही पाहिला असेल आता, हा रस्ता 15 ते 20 किलोमीटर गडचिरोलीला दवाखान्यात पोहोचण्याचा आहे. तर तुम्ही त्या रस्त्याने गेले तर तुम्हाला 1.5 तास लागतो. कशासाठी? इतके खड्डे आहेत आणि तेवढ्या खड्ड्यामुळे रस्ता असल्यामुळे मुली त्या वेळेवर पोहोचू शकणार नाही, त्याच्यामुळे मुली मरण पावल्या रस्त्यांमुळे. म्हणजे सगळ्यात जास्त जबाबदार रस्त्याला कोण? प्रशासन जबाबदार आहे ना, कलेक्टर जबाबदार आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं, आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन दिलं, तरी पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही. याला संपूर्ण जबाबदारी PO आणि APO आहे, तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तर 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशीच 6 आदिवासींना सर्पदंश झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामधील जप्तलाई या अनुदानित आश्रमशाळेत दुर्दैवी घटना घडून संपूर्ण आदिवासीला हादरा बसलेला आहे. आपण आज जप्तलाई या शाळेमधून ग्राउंड रिपोर्टिंग करताना असं आढळून आलेलं आहे. ग्रामस्थांची अशी मागणी आहे की शाळा सुरूच असायला पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. शासन प्रशासनावर ज्यांनी या ठिकाणी दिरंगाई केलेली आहे, ज्यांनी व्हिजिट केलेले नाही, अशा संपूर्ण अधिकाऱ्यावर ठोस कारवाई झालेली अशी सुद्धा मागणी आहे. मात्र 3 विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी शासनकर्ते जे आमदार खासदार आहेत आणि आदिवासी मिनिस्टर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे आणि पालकांना सांत्वनपर भेट देऊन त्यांचं सांत्वन केलेलं या ठिकाणी आपण बघू शकता. मी आहे जप्तलाईवरून प्रवीण ग्राम सिटी न्यूज सावली, चंद्रपूर, गडचिरोली.